बाकी असलेला सामना आपण संपन्न करत आहोत। श्री काळभैरवनाथ करंडक या ठिकाणी या मोठ्या थाटामाटात संपन्न होताना आपण पाहतो आहे। सलामीची जोडी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मुकुंद आणि आकाश, तर मयुरेश हे पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळतो आहे। भैरवनाथ क्रिकेट क्लब भरे टीम करेल फलंदाजी। 5 षटक या ठिकाणी असतील। महत्वाची क्वार्टर फायनल अगदी आपण पाहतोय। कोण बक्षीस पात्र होणार हे मात्र आपल्याला पाहायचंय। गोलंदाज अगदी आपण पाहतोय मयुरेश पहिलं षटक घेऊन आलाय। काल प्रभावित केलं, चांगली गोलंदाजी केली। यावेळेला पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय स्लॉग केलाय त्या ठिकाणी आणि पहिल्या चेंडूवरती चौकार प्राप्त केलाय। 4 रन। चौकार येताना जो पाहायला मिळतोय। पहिली इनिंग संपल्यानंतर या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये आपण त्यानंतरचे लॉट्स करणार आहोत। बक्षीस पात्र फेरीमध्ये ज्या टीम पोहोचलेल्या आहेत त्यांचे लॉट्स आपण करणार आहोत। पुन्हा एकदा आक्रमक लॉफ्ट केलाय अगदी आपण पाहतोय। चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी 4 रन। लागोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत। 8 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत। 2 चेंडू 8 वरती मुकुंद, दुसऱ्या बाजूला आकाश नॉन स्ट्राइक एंड वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय। मयुरेशचं हे पहिलं षटक मार्गस्थ अगदी आपण पाहतोय। आजची सुरुवातच स्फोटक आक्रमक होताना पाहायला मिळते। आजचा दिवस खूप महत्वाचा, समारोपाचा दिवस, अंतिम दिवस, अखेरचा दिवस संपन्न होत असताना आपण पाहतोय। यावेळेला गोलंदाजाचा कमबॅक पाहायला मिळतंय। बॅटच्या रीच पासून चेंडू थोडासा दूर ठेवला अगदी आपण पाहतोय। डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू। श्री काळभैरवनाथ मित्रमंडळाचं आयोजन अगदी आपण पाहतोय। श्री काळभैरवनाथ करंडक 2025 चा अन्यत्र दीपक सोहळा आपण गेली 6 दिवस अनुभवतोय। दरम्यान अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा स्लॉग हिट केलाय। चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी खणखणीत चौकार। विझण्याचे तमाम बाळगता पेटण्याचे धैर्य दाखवणारे दिवेस तुफानाचा सामना करू शकतात। वादळ येतात, वादळ जातात, परंतु वातावरणात काहीतरी अकराळ विक्राळ बदल घडून वादळ परततात। शतरक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल। पहिली इनिंग मैदानाच्या आतपर एक पहिल्या सत्रातील खेळ मैदानाच्या आतपर या
चालू आहे. तर इनिंग ब्रेक मध्ये बावधन स्पोर्ट क्लब बावधन, मुळशी सम्राट कासारसाई, रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे, भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आणि या एक विजेता टीम अशी चिठ्ठी टाकली जाईल. म्हणजे यातून विजयी होणारी टीम. इनिंग ब्रेक मध्ये अगदी आपण पाहतोय बक्षीस पात्र जे लढती आहेत त्यांचा लॉट्स आपण करणार आहोत. यावेळेला समोरच्या दिशेला उडवलाय. अगदी आपण पाहतोय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या दिशेला चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकारासाठी 4 रन. प्रचंड मोठी आक्रमकता, प्रचंड मोठी तोडफोड अगदी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 17 धाबा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 5 ओव्हरची मॅच, 5 षटकांचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. मुकुंद अगदी आपण पाहतोय 5 चेंडूचा सामना केलाय 13 वरती. तर आकाशने देखील 1 चेंडू खेळलाय. चार धाबा त्या ठिकाणी बनवल्यात. मावळ तालुक्याचा बुलंद आवाज मावळ भूषण सुमितजी सोनवणे सर यांचं आगमन. हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला व्हाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. धावफलक जर पाहिले तर मात्र बिनबाद 18 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. संपूर्ण ऑफिशियल टीम नक्कीच आमची उपस्थित. महेश जाधव सर अगदी आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत. चांगलं कामकाज संपूर्ण स्पर्धेत राहिले. दुसऱ्या बाजूला रोहित सर अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत. आमची संपूर्ण क्रिक लाईफ टीम, अमितजी भुजबळ सर आणि के कंपनी, सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. सुमित सोनवणे सर, त्यानंतर मात्र आमचे स्कोरर जय पवार सर, स्वागत असेल. जे गेली 6 दिवस चांगलं कामकाज संपूर्ण ऑफिशियल टीमचं पाहायला मिळाले. आमचे डीजे ऑपरेटर असतील स्वानंद भेगडे, प्रभावी काम त्यांचंही नक्कीच जे पाहायला मिळाले. त्याचबरोबर डीजे विजू छाती किंग, मला वाटतं अजून आलेले नाहीयेत. यावेळेला अगदी आपण पाहतोय झेल झालाय, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. आज भरून चालली माझी मंजुळा, दिसती नाटच खुळा. डीजे विकास 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 विकास. आम्ही ड्रायव्हर ड्रायव्हर, आमचा जीव आहे गाडीवर. आम्ही ड्रायव्हर ड्रायव्हर, आमचा जीव आहे गाडीवर. नाग जीवाला आमच्या खरा. आज भरून चालली माझी मंजुळा. थँक्यू. सन्माननीय गणेश पारखी यांच्या वतीनं पारितोषक मुकुंद यांच्यासाठी सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, 2000 रुपयांचं पारितोषक सन्माननीय गणेश पारखी यांच्या माध्यमातून मुकुंद यांना पारितोषक असेल. ओ रिव्हर्स अटेम्प्ट केलाय त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय चेंडू जाईल
सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी 4 रन. चांगली फलंदाजी साकारताना मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. स्पर्धेचे आयोजक निखिलप्पा पारखी यांचं व्यासपीठावरती आगमन. प्रसिद्ध बैलगाडा मालक आपला असेल हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. फर्निचर डिस्ट्रॉय. त्रिफळा उद्ध्वस्त. विकेटचं होईल पतन. थँक्यू थँक्यू थँक्यू. आमचे छाती किंग आमचे डीजे विजू हे देखील लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. आपण लवकरात लवकर पोहोचायचं. चांगलं कामकाज त्यांचं देखील पाहायला मिळाले. आपलं हार्दिक स्वागत असेल आणि आपली टोळी बरोबर घेऊन यायची. विजू अनेक शब्द त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाले. परखड भाषा. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 23 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र लेग बाईज म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. अगदी आपण पाहतोय 8 चेंडूचा सामना केलाय. मुकुंद 15 वरती खेळताना पाहायला मिळतात. उद्धव दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. चांगला संघर्ष या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू डीप मधून शतरक्षक चेंडूवरती येतोय. सिंगल प्राप्त केली जाईल. रामकृष्ण हरी पाडळे यांच्या हातात फेकी पोहोचताना आपण पाहतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र धावफलकावरची धावा आहेत त्या 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. यावेळेला अगदी आपण पाहतोय हा फटका शतरक्षक चेंडूवरती पुन्हा एकदा पोहोचताना पाहायला मिळेल. तोपर्यंत अगदी आपण पाहतोय ही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि कंप्लीट देखील होताना पाहायला मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सक्सेस देखील त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट अगदी आपण पाहतोय. आक्रमकता आणि संयम यांचा मिलाप साधला जातोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय आतापर्यंत 27 येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह खेळलाय. शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल. सिंगल प्राप्त केली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन अगदी आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली होती. फेकी चुकीची आहे. फेकी चुकीची आहे आणि चुकीला माफी नाही. चौकार.
33 धाबा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.4 षटकाचा खेळ संपलाय. मुकुंद खेळतोय 10 चेंडू 23 वरती. यावेळेला अगदी आपण पाहतोय यष्टरक्षक हारिया यांच्या हातात चेंडू जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळत नाही. 33 वरती 2 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे क्वार्टर फायनलचा हा मुकाबला संघर्ष रंगताना पाहायला मिळतो आहे. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला पोहोचताना पाहायला मिळेल. यष्ट्या उडवल्यात 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विशेष करून ज्या ठिकाणी सिंगल मिळायला हवी त्या ठिकाणी 2-2 धावा घेतल्यात अगदी आपण पाहतोय. आणि या 3 षटकांची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा 35 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सन्माननीय संदीप जाधव यांचे या ठिकाणी शुभ आगमन होताना पाहायला मिळते. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन असनस्त व्हायचे. सन्माननीय संदीप जाधव त्यांच्या समवेत आलेला संपूर्ण मित्रपरिवार सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. षटक क्रमांक आता टाकलं जाईल. 4थं षटक. मुकुंद दर्जेदार खेळ प्रस्तुत करत असताना अगदी आपण पाहतोय 12 चेंडू 25 वरती या नाबाद खेळताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला उद्धव 1 बॉल 1 वरती आता स्ट्राइक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 4थ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये होईल सुरुवात. तर इनिंग ब्रेक मध्ये आपण बक्षीस पात्र फेरीमधली जी बक्षीस पात्र फेरी होणार आहे तिचे लॉट्स नक्कीच करणार आहोत. याची दक्षता सर्व संघांनी घ्यायची आहे. बावधन स्पोर्ट क्लब बावधन, मुळशी सम्राट कासरसाई, रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे. लीडिंग एज लागतीये त्या ठिकाणी. टिपलाय झेल. आणखीन एका विकेटचं पतन. उद्धव बॅक टू द पॅव्हिलियन. महत्वपूर्ण विकेट. थँक्यू. भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आणि त्याचबरोबर मात्र एक विजेता संघ बावधन स्पोर्ट क्लब बावधन, मुळशी सम्राट कासरसाई, रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे, भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आणि एक चिठ्ठी विजेता संघ अशी टाकली जाईल. तर इनिंग ब्रेक मध्ये आपण लॉट्स करणार आहोत. यावेळेला अगदी आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला चेंडू त्या ठिकाणी सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जाईल. विशाल मोरे आणि या मुकुंद अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मुकुंद स्ट्राइक वरती येताना जे पाहायला मिळतात प्रभावित केले. 12 चेंडू 25 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत साकारली. यावेळेला अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाईल. वाईड चेक केला जाईल. योग्य चेंडू अगदी आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी निर्णय येताना जो पाहायला मिळतोय. छत्तीस धावा धावफलकावरती. 4थं षटक मार्गस्थ. अंतिम दिवस समारोपाचा दिवस अगदी आपण पाहतोय.
आमच्या सगळ्या संयोजकांचे आयोजकांचे कष्ट श्री भैरवनाथ मित्र मंडळ अगदी आपण पाहतोय. एक्सप्रेस बॉल अगदी आपण पाहतोय. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावफलक जर पाहिले तर मात्र 36 वरती या स्थिर आपल्याला पाहायला मिळते. मुकुंद कडून फार मोठ्या अपेक्षा असतील संघाला. आतापर्यंत चांगला खेळ त्यानं साकारलाय. स्ट्राइक एंड वरती उभा आहे. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची काढा घेतली. त्या ठिकाणी सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव मिळेल. अजिंक्य खैरे चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय अजिंक्य यांची. 4 षटकांचा खेळ संपताना पाहायला मिळतोय. धावफलकावरची धावा आहेत त्या 37. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिली 2 षटकं जर पाहिली ना प्रचंड वेगानं धावफलक वाहताना पाहिले होतं आपण. परंतु त्यानंतर धाव गतीवरती नियंत्रण राखण्यात यश आलं म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे टीमला. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. विशाल मोरे 1 बॉल 1 वरती. मुकुंद अगदी आपण पाहतोय 16 चेंडू 26 वरती. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि आता अंतिम षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर या षटकात जास्तीत जास्त पंचांचे पंच महापंच एक हसतमुख व्यक्तिमत्व अजय आवळे सर यांचं आगमन. हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. हारी चेंडूवरती त्या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळत आहेत. लेग बाईट्स पंचांचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. अंतिम षटक 5वं षटक त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 38 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटला डीपला अगदी आपण पाहतोय सीमारेषा चिरलीये भेदलीये तोडलीये जातोय चौकार. थँक्यू. या ठिकाणी या गौरव खैरे यांचे पिताश्री सन्माननीय बाळासाहेब खैरे यांचं आगमन. हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती आपण व्यासपीठावरती असणं बाबा. धावफलकावरची धावा जर पाहिल्या तर मात्र 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आनंद पाडाळे. बरंचसं क्रिकेट खेळले गेली कित्येक वर्ष. क्रिकेट खेळण्याचा अनुभव आनंद एक नामांकित गोलंदाज म्हणून नेहमीच मैदानावरती उतरताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्लॉग ओव्हर त्या ठिकाणी डायरेक्ट हिट. हारी अगदी आपण पाहतोय डायरेक्ट हिट करताना पाहायला मिळत आहेत. विकेटचं होईल पतन. थँक्यू. पुन्हा एकदा सूचना आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण लॉट्स करणार आहोत. बक्षीस पात्र ज्या लढती होणार आहेत बावधान स्पोर्ट क्लब बावधन, त्यानंतर मुळशी सम्राट कासारसाई, रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे, भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आणि यातील विजेता संघ अशी चिठ्ठी टाकली जाईल. त्यामुळं विनंती असेल ज्या ज्या संघांचा नामोल्लेख केलेला आहे प्रतिनिधी या ठिकाणी असावा. आपण लॉट्स करणार आहोत.
सिंगल प्राप्त केली जाईल. अगदी आपण पाहतोय एक धावांसाठीची प्रचंड मोठी धाव. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. एक फायटिंग स्कोर तर सेट केलाय आतापर्यंत. अगदी आपण पाहतोय 46 वरती धावफलक पोहोचले. आनंद पाडाळे अगदी आपण पाहतोय या अंतिम षटक टाकत असताना यावेळेला समोरच्या दिशेला लॉंग ऑनला शतरक्षक काय ड्रॉप होईल आणि त्यानंतर मात्र 2 धावा बनवल्या गेल्या. तिसऱ्या धावेसाठी देखील कॉल केलाय. विकेट पाहायला मिळते. या ठिकाणी या व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय सन्माननीय बाळासाहेब खैरे यांचं शुभ आगमन. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अठ्ठेचाळीस झाल्यात. जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. $49 इज टार्गेट. चला विनंती आहे आता ज्या ज्या संघांचा नामोल्लेख केलेला आहे आपण या ठिकाणी लॉट्स करतोय. बक्षीस पात्र ज्या लढती होणार आहेत बावधन स्पोर्ट क्लब बावधन, मुळशी सम्राट कासारसाई, रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळेक, भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजिक आणि यातील विजेता अशी एक विजेता चिठ्ठी टाकली जाईल. लढती कशा होतील त्यासाठी या लॉट्स या ठिकाणी मात्र जे केले जात आहेत. आलेले आहेत का प्रतिनिधी? आपण 2 ते 3 वेळेला सूचना दिलेल्या आहेत. लाईव्ह कॅमेरा देखील त्या ठिकाणी चालू आहे. त्यामुळे आता लगेच आपण लॉट्स करणार आहोत. लढती कशा लागतील त्यासाठी या अगदी आपण पाहतोय लॉर्ड्स. चला लॉट्स केले जात आहेत. ताबडतोब संपर्क करायचा आहे ज्या ज्या टीमचा उल्लेख केलेला आहे. तर धन्यवाद. दुसऱ्या सत्राला होते सुरुवात आणि सलामीची जोडी दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळते. पहिला चेंडू रामकृष्ण हरी पाडळे
फेकून देतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. थँक्यू. प्रभावित करणारी कामगिरी राहिली आहे. आक्रमक स्फोटक फटके खेळलेत या स्पर्धेत. अगदी आपण पाहतोय या अगोदर देखील हा बहरदार खेळ आपण पाहिलेला आहे कालच्या सत्रामध्ये. रामकृष्ण हरी पाडळे यांचा मैदानाच्या आतमध्ये अटॅकिंग माइंडनं पहिल्या चेंडूवरती तुटून पडला आणि हा षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. शुभम सुतार दुसऱ्या बाजूला. अगदी आपण पाहतोय बनवायच्या धावा 49. चला 5च मिनिटात आपण लॉट्स करतोय. बक्षीस पात्र फेरीतील लढती कशा लागतील त्यासाठीचे लॉट्स या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. आमचे सगळे संयोजक त्या ठिकाणी या श्री काळभैरवनाथ मित्रमंडळाचे धावा आपण पाहतोय 6 स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त तडाखा पाहायला मिळाला स्क्वेअर लेगच्या दिशेला आणि हा षटकार पहिल्या चेंडूवरती वसूल केलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज औदुंबर. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमक फटका खेळायचा होता. त्या ठिकाणी डॉट बॉल टाकला गेलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. औदुंबर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. धावा 6 स्कोर कार्ड वरती आपण पाहतो आहे. यावेळेला अगदी आपण पाहतो आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सेलिब्रेशन पाहायला मिळतं या विकेटचं. ही विकेट किती महत्वाची आहे सेलिब्रेशन वरतून आपल्याला कळत असेल. कारण की परतताना पाहायला मिळतोय रामकृष्ण हरी पाडाळे. थँक्यू. लॉर्ड्स त्या ठिकाणी टाकले जात आहेत. मॅचेस कशा लागतील बक्षीस पात्र फेरीतील एका संघाला त्या ठिकाणी बाय मिळणार आहे आणि उर्वरित 4 संघांच्या मॅचेस होतील याची दक्षता घ्यायची आहे. तर लॉर्ड्स
Hello, 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 check. Hello, check. Hello, 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 check. हॅलो हॅलो. Hello, check. Hello, check. तर धन्यवाद. थोडासा माईक बंद होता. या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित होताना जे पाहायला मिळत आहेत त्यामध्ये आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक बाबासाहेब पारखी यांचं आगमन या ठिकाणी होतंय आणि त्यांच्या समवेत अनेक मान्यवर खास करून या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आपण पाहतोय स्वर्गीय पहिलवान कुमार विक्रम शिवाजी पारखी कुमार महाराष्ट्र केसरी ऑल इंडिया चॅम्पियन यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि आपण पाहतोय आपले सन्माननीय मान्यवर खास व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शुभम सुतार मुळशी टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली आज पूर्णपणे विश्वास संघाने त्याच्यावरती टाकला असेल. हारी थोडासा लवकर परतला. एक षटकार निश्चितपणे तो ठोकला होता. तर नक्कीच ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय सन्माननीय आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील मिळालेलं आहे. एक क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व देखील आहे. या ठिकाणी सन्माननीय आमदार सन्माननीय शंकरभाऊ मांडेकर यांचं या मैदानावरती आगमन होताना जे पाहायला मिळतंय हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एकदा आमदार साहेबांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. सन्माननीय आमदार शंकरभाऊ मांडेकर यांचं व्यासपीठावरती आगमन होताना पाहायला मिळत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवरायांचा मावळा स्वभाव साधा हा भोळा. शिवरायांचा मावळा स्वभाव साधा हा भोळा. राजा माणूस हा दिलदार. शंकर भाऊ मांडेकर गोरगरिबांचा आधार. शंकर भाऊ मांडेकर गोरगरिबांचा आधार. थँक्यू. चालू करा विनंती आहे. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय सन्माननीय विठ्ठल शेठ रानवडे माजी उपसरपंच नांदेड, प्रशांत शेठ रानवडे माजी सरपंच नांदेड, सुनील शेठ जाधव माजी उपसरपंच नांदेड आणि त्याचबरोबर युवा नेते शेखर शेठ रानवडे आपण उपस्थित झालात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आमदार साहेब अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. परंतु मी नेहमीच त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की पदावरती नसताना देखील ज्या ज्यावेळेस क्रिकेटच्या स्पर्धा या मुळशी तालुक्यात व्हायच्या सन्माननीय आमदार शंकरभाऊ मांडेकर साहेबांच्या माध्यमातून अनेक पारितोषिक खऱ्या अर्थानं असायची. म्हणजे खेळावरती प्रेम करणारं क्रिकेटवरती प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दरम्यान अगदी आपण पाहतोय हा फटका नो बॉल आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. थँक्यू. मारुंजी संघाचा कॅप्टन आणि बावधन संघाचा कॅप्टन आपल्याला विनंती आहे
या नाणेफेक करणार आहोत आपण. यानंतर बक्षीसपात्र झालेल्या संघांमध्ये ज्या मॅचेस होणार आहेत, मारुंजी आणि बावधन या दोन टीमच्या दरम्यान पहिली मॅच असेल. त्यामुळे आता दोन्ही संघाच्या कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहायचे. या ठिकाणी व्यासपीठावरती एक सन्मान आपण संपन्न करत आहोत आणि हा सन्मान संपन्न होतोय तुमचे आमचे मार्गदर्शक, या मुळशी तालुक्याचे अभिमान, स्वाभिमान आणि खऱ्या अर्थानं खेळावरती प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय. प्रथम क्रमांक देखील आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून मिळाला, सन्माननीय आमदार शंकरभाऊ मांडेकर यांना आपण सन्मानित करत आहोत. आणि हा सन्माननीय विठ्ठल शेठ रानवडे, माजी उपसरपंच नांदेड, आणि प्रशांत शेठ रानवडे, माजी सरपंच नांदेड, त्याचबरोबर सुनील शेठ जाधव, माजी उपसरपंच नांदेड, यांना विनंती करतो की आपण आमदार साहेबांना व्यासपीठावरती सन्मानित करावं. सन्माननीय अरुणदादा सुतार यांचं देखील व्यासपीठावरती आगमन होताना जे पाहायला मिळत आहे, मनापासून मी हार्दिक स्वागत करेल. यावेळेला अगदी आपण पाहतोय फ्रंट फुटवरती आले टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली, चांगलं प्रदर्शन नक्कीच करताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड मूव्ह ऑन 33, लॉस ऑफ 2 विकेट. मी आमदार साहेबांना विनंती करेल की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी मात्र आमदार साहेब उपस्थित झाले. त्याचबरोबर उपस्थित सन्माननीय मान्यवरांना देखील आपण सन्मानित करतोय. सन्माननीय विठ्ठल शेठ रानवडे, विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. माजी उपसरपंच नांदेड, त्याचबरोबर सन्माननीय प्रशांत शेठ रानवडे, माजी सरपंच नांदेड, यांनाही सन्मानित आपण करत आहोत. सन्माननीय सुनील शेठ जाधव, माजी उपसरपंच नांदेड, यांचाही सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. चला, बावधन संघाचा संघनायक आपण उपस्थित राहायचंय. टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली शुभम सुतार जबरदस्त फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. 2 षटकांचा खेळ संपला, 42 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 18 चेंडू 7 ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. सर्वप्रथम 7 धावांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतील सन्माननीय आमदार शंकरभाऊ मांडेकर साहेबांना विनंती असेल की आपण या ठिकाणी या सगळ्या युवकांना या क्रिकेटच्या स्पर्धेला आपण शुभेच्छा द्याव्यात. आज या छत्रपती संभाजी क्रीडांगणामध्ये तुमच्या आमचे सर्वांचे स्नेही युवा महाराष्ट्र केसरी ऑल इंडिया चॅम्पियन स्वर्गीय विक्रम पारखी यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घेण्यात आली. त्याचा आज शेवटचा दिवस. आज संध्याकाळी बक्षीस समारंभ होणार आहे.
त्याबद्दल ज्या संघांनी सहभाग घेतला त्या सर्व क्रिकेट संघांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आज या ठिकाणी येत असताना या ग्राउंडमध्ये मान, चांद, नांद, मुलखेड हा किंवा म्हाळुंगे ही सर्वच परिवार, लवळे आसन या तालुक्यातील अनेक खेळाडू या ठिकाणी कायमच येतात, क्रिकेट खेळत असतात. आणि क्रिकेट ही आपल्या तालुक्यातील कुस्ती आणि नंतरचा क्रिकेट आणि बैलगाडा हे सर्वांत आवडते खेळ तयार झालेले आहेत. आज पाहतोय की पूर्वी आपण ज्यावेळेस सृजन करंडक घेतला त्यावेळेस आपल्याकडे फुल पिच बॉलिंग करणारी मुलं नव्हती, परंतु आज पाहिलं तर प्रत्येक संघात 4-4, 5-5 चांगले बॉलर तयार झालेले आहेत. बॅट्समन आहेत, फिल्डर आहेत, ऑलराऊंडरसुद्धा चांगले ह्या ठिकाणी आहेत. आणि मुळशी तालुका क्रिकेटच्या माध्यमातून या आपल्या सर्व युवा सहकाऱ्यांनी आपल्या तालुक्याचं नाव संपूर्ण जिल्हाभर केलेलं आहे. आज जिल्ह्यात कुठेही गेलो तर मुळशीतील अनेक खेळाडूंची नावं घेतली जातात आणि त्यांनी खऱ्या अर्थानं क्रिकेटला चांगले दिवस आणण्याचं काम केलेलं आहे. हरिपाडाळे त्या ठिकाणी बसलेला आहे, त्याचं प्रथमतः अभिनंदन करतो. कारण की जे संघटनेत काही किरकोळ वादविवाद होते त्यांनी मोठ्या मनाने ते मिटवले, ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कारण की शेवट खेळ हा प्रेमाचा आहे, सांघिक खेळ आहे. कुणी खेळाडू असू द्या त्याचा चांगला खेळ करतो त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने या क्रिकेट संघटनेचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि मुळशी तालुक्यातील क्रिकेटला एक चांगली दिशा देण्याचं काम केलेलं आहे. असे ग्राउंड या ठिकाणी वेगवेगळ्या जागेत होणं महत्त्वाचं आहे, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय मुलांना खेळायला फुल पिच जागा नाही आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण प्रत्येक गावात गेलो तर कुठेही मोठं ग्राउंड तयार राहिलेलं नाही. ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी आपले युवा खेळाडू खेळत असतात, परंतु खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील अनेक क्रिकेट शौकीनांना ह्या खेळाचा आनंद घेण्याचा योग या सर्व युवक क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी तालुक्यातील वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये येत असतो. वेगवेगळ्या स्पर्धा होत असताना आपले सर्व खेळाडू चांगल्या पद्धतीने त्यांचा खेळ करतात आणि सांघिक खेळ करतात. कुठलाही वादविवाद न होता पंचांचा निर्णय मानतात. ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. क्रिकेट बदललं आहे, मुलांनी त्यांच्यामध्ये बदल घडवून आणला आहे आणि क्रिकेटचे नियम स्वतःला घालून घेऊन या ठिकाणी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतात. आज खरं तर आपली चॅम्पियन्स करंडकाची फायनल आहे आणि या ठिकाणी आज ते विक्रम पारखी यांच्या समरनात घेतलेल्या क्रिकेट स्पर्धेची पण या ठिकाणी आज फायनल होणार आहे. त्यामध्ये जे संघ विजयी होतील त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या स्मरणार्थ ही क्रिकेट स्पर्धा आहे तो आपला विक्रम आहे, जो त्याचं गेल्या काही महिन्यापूर्वी तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे अतिशय आकस्मिक असं निधन झालं आणि त्याच्या निधनाने सर्व मित्रपरिवार दुःखाच्या छायेमध्ये गेला होता. त्याच्या स्मृती कायम लोकांच्यात राहाव्या किंवा त्याचा जो आपला सर्वांचा सहभाग होता तो सर्वांशी कायमस्वरूपी स्मरणात राहावा म्हणून भैरवनाथ क्रिकेट क्लब आणि भैरवनाथ मित्रमंडळ यांच्या माध्यमात त्या ठिकाणी विक्रमच्या स्मरणार्थी स्पर्धा घेण्यात आली आणि विक्रम अतिशय शांत आणि संयमी पैलवान होता. अंगात ताकद होती, परंतु त्याचं मन अतिशय हळवं होतं आणि प्रेमाने बोलणारा कार्यकर्ता होता. कुठेही गेलं तरी त्याला चांगलं वाईट कळत होतं. आपली लोक बाहेरची लोक याची त्याला जाणीव होती. तो कायम बाबा माझी चर्चा करत होता. ज्यावेळेस तुमची तालमीचं बांधकाम चालू होतं त्यामध्ये सुद्धा तो सांगायचा, भाऊ त्या ठिकाणी आम्ही असं करणार आहे, भाऊ आम्ही तसं करणार आहे. म्हणजे कायम लोकांच्या हिताचा निर्णय घेणारा अतिशय शांत स्वभावाचा आणि थोड्याच दिवसामध्ये त्यांनी आपलं कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठं नावलौकिक केलं. आपल्या परिवाराचं, गावाचं, तालुक्याचं नाव उज्ज्वल केलं आणि त्याच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं मला सर्वांनाच दुःख झालं होतं. परंतु त्याच्या आता तात्या या ठिकाणी आलेल्या आहेत, त्याच्या स्मृतीला उजाळा देण्याचं काम तात्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना भविष्यकाळात तात्या तालीम क्षेत्रामध्ये त्याच्या नावाने जे काय तुमचं काम चालू आहे ते काम असंच चालू राहू द्या. माझ्यासारखा कार्यकर्ता तुमचा सर्वांचा सहकारी म्हणून आज विधानसभेमध्ये जात असताना तुम्ही सर्वांनी खूप मोठी मोलाची साथ दिलेली आहे आणि प्रत्येकाची अपेक्षा आहे तात्या की मी ग्राउंडवर आलं पाहिजे, मी कार्यक्रमाला आलं पाहिजे. परंतु मलाही आवड आहे, मलाही वाटतं गेलं पाहिजे, परंतु आता 3 तालुक्याचा व्याप आणि परत बाकी कामं असतात त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जाण्याचं मला शक्य होत नाही. मनात असेल तरी माझी सर्वांना विनंती आहे, मी कार्यक्रमाला येईन न येईन, मी तुमचा येईन, तुम्ही माझे आहेत. त्यामुळे कधीही असं होणार नाही की मी आलो नाही म्हणून मी तुमच्यापासून लांब आहे, अजिबात होणार नाही. उलट मी लांब असेल तर अजून तुमच्या जवळचं आहे. कारण की शेवट जे शक्य आहे ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. असो या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा होत असताना सर्वांनीच या ठिकाणी स्पर्धेचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलं. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी
खालचा कार्यकर्त्यापासून पंच, क्रिकेटर, आयोजक, संयोजक या सर्वांचं खूप मोठं योगदान आहे. या स्पर्धेला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशा स्पर्धा भविष्यकाळात कायम वेगवेगळ्या ठिकाणी व्हाव्यात आणि आपल्या खेळाडूंना चांगली संधी मिळावी आशा व्यक्त करतो. मला ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद भाऊ. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाऊ फक्त आपण मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हरिभाऊ पाटाळे आपण मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचा सन्मान या ठिकाणी करतोय आणि हरिभाऊंना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खऱ्या अर्थानं शंकरभाऊ मांडेकर आमदार साहेबांचं असं व्यक्तिमत्व आहे की जरी भाऊनी सांगितलं की मी स्पर्धेपासून जरी लांब असलो तरी देखील ते यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या सगळ्या स्पर्धेचा ते आढावा घेत असतात. आणि शंकरभाऊ असंच प्रेम सदैव आपण या क्रिकेटवरती ठेवावं. क्रिकेटसाठी आपण नेहमीच खूप चांगले सहकार्य केलेले आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आणि एकंदरीत आपण पाहिले गेले तर खऱ्या अर्थानं भाऊंचं काम या तालुक्यामध्ये नक्कीच अतिशय लोकप्रिय तर आहेच. क्रिकेटच्या माध्यमातून असू द्या मग कुस्ती क्षेत्राच्या माध्यमातून असू द्या. अगदी रायरेश्वराच्या मंदिरावरती देखील भाऊंनी स्वखर्चातून अगदी 40 फूटही भगवा ध्वज मात्र त्यांनी उभा केला. आणि खऱ्या अर्थानं भाऊ आम्ही एक इतिहास पाहिलाय की महाराष्ट्रातले सगळेच आमदार आहेत परंतु महाराष्ट्रातला एकमेव आमदार आहे ज्याने रायगड स्वतः पायी सर केलेला आहे. ही सगळ्यात आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे भाऊ. आणि असंच धन्यवाद भाऊ आपण आलात या स्पर्धेला वेळात वेळ काढून भेट दिली त्याबद्दल आम्ही सगळ्या आयोजकांच्या वतीने आपले पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. मॅच सुरू होतीये आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाईल O2 कॉम्बॉक्स प्रवीणजी गायकवाड सर. तर नक्कीच सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग असं व्यक्तिमत्व आमदार साहेबांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकलत. वेळात वेळ काढून साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. क्रिकेटवरती प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व मी सांगितलं की ज्यावेळेस पदावरती नव्हते त्यावेळेस देखील जेव्हा जेव्हा स्पर्धा व्हायच्या अनेक पारितोषिकं साहेबांच्या माध्यमातून नक्कीच जी दिली जायची असं क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व सन्माननीय आमदार शंकरभाऊ मांडेकर साहेब आपल्याला शुभेच्छा देऊन या ठिकाणून नक्कीच परतताना पाहायला मिळत आहेत. मनापासून आभार असेल काय भैरवनाथ मित्रमंडळाच्या वतीनं साहेबांचं अगदी आपण पाहतोय. तर मैदानाच्या आतमध्ये समीकरण आता त्या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आत. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. एक स्वराज्यात स्वर्ण बांधले युवन राजन. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. शिवराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. सन्माननीय स्वप्नील सातपुते युवा सेना तालुका प्रमुख मुळशी यांना आपण सन्मानित करतोय व्यासपीठावरती. विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एक उत्तुंग षटकार येताना जो पाहायला मिळतोय आणि हा सन्मान प्रगतशील शेतकरी देवनजी भाऊ पारखे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होताना जो पाहायला मिळतोय. विनंती आहे खेळाडूंनी काळजी घ्यायची. फक्त बांबू एखाद्या खेळाडूला लागू शकतो, दुखापत होऊ शकते.
बावधन संघ उपस्थित नसल्या कारणानं मारुंजी संघाला टॉस विन त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. निर्णय काय असेल? फलंदाजी करण्याचा निर्णय. सन्माननीय हनुमंत नरोटे साहेब या ठिकाणी उपस्थित, हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 14 चेंडू 4 धावांची गरज आहे. आता 13 चेंडू असतील आणि या 4 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे, जबरदस्त खेळ त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. उद्धव गोलंदाजी मार्गवरती अगदी आपण पाहतोय. यावेळेला हा चेंडू फाईन लेग दिशा निवडली आणि हा असेल विजयी चौकार. तुम्ही जरा बघा तरी थँक्यू. आणि बक्षीस पात्र होणारी 5वी टीम म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे जबरदस्त प्रदर्शन करत अगदी आपण पाहतोय बक्षीस पात्र होताना पाहायला मिळते. प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार प्रदान केला जाईल. अजिंक्य खैरे प्लेयर ऑफ द मॅच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाच मिनिटांमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे.